नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती. दिवसभर एका सीमित दायऱ्यामध्ये कामकाज होत होते. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा फक्त 3 पॉईंटने वाढून 77,541 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 20 पॉईंटने वाढून 24,252 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE युटिलिटी इंडेक्स 0.69%, BSE पॉवर इंडेक्स 0.64% वर आहेत. BSE ऑटो इंडेक्स 0.68% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 0.10%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 0.69% वर आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर पुढील प्रमाणे: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन 2.87%, HDFC लाईफ इन्शुरन्स 2.36%, कोटक महिंद्रा बँक 1.37% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर पुढील प्रमाणे: मारुती सुझुकी 1.77%, ट्रेंट 1.55%, HCL टेक्नॉलॉजी 1.21% अशी घसरण आहे. आज रुपयाचा दर स्थिर आहे. FIIने 543 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 2124 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे. सोमवारी पुन्हा भेटूया. धन्यवाद.